अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकारण्याची संधी सरकारनं गमावली अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडलं असं सावरकरांचा आत्मा विचारत असेल असं अग्रलेखात म्हटलंय। सामनाच्या आजच्या अग्रलेखातले महत्त्वाचे मुद्दे। भारतीय सैन्यानं युद्धात आपल्या वीरांचं बलिदान दिलं, नागरिकांनी प्राण गमावले, पण हाती काय पडलं? पाकव्याप्त काश्मीर द्या अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली, ही एक बातमी आली। ज्या गोष्टी लढून मिळवायच्या त्या मागून मिळत नाही। पाकिस्ताननं पुन्हा गोळी चालवली तर तुम्ही गोला म्हणजेच बॉम्ब चालवा, असे एका टाळीचे वाक्य पंतप्रधान मोदींनी फेकलं। मुळात पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडलं, हाच प्रश्न वीर सावरकरांचा आत्माही विचारत असेल। वीर सावरकरांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार मोदी, मिंधे वगैरेंनी गमावलाय। सावरकरांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न आताच साकार झालं असतं, मोदी व त्यांच्या लोकांनी ती संधी गमावली। आणखी 4 दिवस युद्ध झालं असतं तर भारताचं पाऊल पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरवर पडलंच असतं। लेखड्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा जहाल मंत्र वीर सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात दिला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।